अटी रद्द केल्यानं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना 2 लाखांची मदत होणार आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावरून शरद पवारांनीही सरकारचे आभार मानले. श्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची 2026 ची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम येणार असल्याची माहिती आहे. शेतकरी पेरा देखील करू शकत नाही आणि म्हणून पहिल्यांदा तात्काळ शेतकऱ्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये शेतकरी बांधवांनो, आत्ताच राज्य सरकारकडून सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी थेट आदेश दिलेला आहे आणि त्या आदेशानंतर आता लाखो शेतकरी बांधवांची पूर्ण कर्जमाफी होणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही नीट ऐकलत. पूर्ण 2 लाख रुपये आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती थेट जमा होणार आहेत. कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल आणि त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असेल की तुमच्या बँक खात्यावरती 2 लाख रुपये जमा झालेले आहेत. ही बातमी आत्ताच कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता तुमची वर्षानुवर्षांची प्रतीक्षा संपलेली आहे. खूप दिवसांपासून शेतकरी विचारत होते, कर्जमाफीचे पैसे कधी येणार, 2 लाख रुपये आमच्या खात्यावर कधी जमा होणार, आज मिळणार की उद्या मिळणार. तर शेतकरी बांधवांनो, आता तुमची ती सगळी प्रतीक्षा एकदाची संपलेली आहे. कारण सरकारने पैसे वाटपाची संपूर्ण तयारी केलेली आहे आणि आजपासूनच काही जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाला सुरुवात होत आहे. शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे वाटप होणार आहे. कर्जमाफीचे 2 लाख रुपये मिळवण्यासाठी कोणती 3 महत्त्वाची कामे तुम्हाला लवकर करावी लागणार आहेत. कोणकोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि कोणाला मिळणार नाही, ही सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका. आणि हो, अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या कृषी हेल्पलाईन 1.0 या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तर शेतकरी बांधवांनो, चला आता सुरुवात करूया. बघा, ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना म्हणजे राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी योजना आहे. या योजनेअंतर्गत तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना सुमारे 35,585 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम ऐकूनच तुम्हाला कळेल की ही किती मोठी योजना आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात जेवढ्या कर्जमाफी योजना आल्या त्यापैकी ही सर्वात मोठी आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः अधिवेशनात सांगितलेलं आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, या योजनेत सर्वात महत्त्वाचा बदल कोणता झालाय? तर पूर्वी ज्या कर्जमाफी योजना होत्या त्यामध्ये खूप मोठ्या अटी होत्या. उदाहरण सांगते, जर एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा 1 रुपयाने जरी जास्त असेल तर त्याला त्या योजनेतून पूर्णपणे वगळलं जायचं, म्हणजे त्याला 1 रुपयाही मिळायचा नाही. हे किती अन्यायकारक होतं ना? पण आता मुख्यमंत्र्यांनी हा नियम पूर्णपणे बदलला आहे. आता जरी तुमचं कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त असलं तरी तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणारच आहे. म्हणजे कर्ज जास्त असलेल्या शेतकऱ्यांनाही आता दिलासा मिळणार आहे. त्यानंतर बघा, आणखी एक महत्त्वाचा निर्णय झालाय. आधी या योजनेत 50,000 रुपयांची एक अट होती. म्हणजे आधीच्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेऊन जे शेतकरी पुन्हा थकीत झाले होते त्यांना सुरुवातीला फक्त 50,000 रुपयांपर्यंतच दिलासा देण्याचं ठरलं होतं. पण आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या आमदारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही अट रद्द करण्याची मागणी केली आणि शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी ही 50,000 रुपयांची अट पूर्णपणे काढून टाकली आहे. म्हणजे आता 50,000 नाही, थेट 2 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत. या निर्णयामुळे सरकारवर 3 ते 4,000 कोटींचा अतिरिक्त भार पडेल. तरी देखील मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना प्राधान्य देत हा निर्णय घेतला आहे. शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगते.
या कर्जमाफीचे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला 3 महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत. त्याआधी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. जर ही 3 कामे तुम्ही वेळेवर केली नाहीत तर तुमच्या हक्काचे 2 लाख रुपये तुम्हाला मिळणार नाहीत. मग ती कोणती 3 कामे आहेत? चला बघूया. पहिलं काम म्हणजे ई-KYC पूर्ण करणे. बघा शेतकरी बांधवांनो, ई-KYC म्हणजे तुमची ओळख सरकारकडे नोंदवणे. आधार कार्ड, बँकेचं पासबुक, जमिनीचे कागदपत्र हे सगळं व्यवस्थित असणं गरजेचं आहे. जर ई-KYC पूर्ण केलेली नसेल तर कर्जमाफीचे पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत. त्यामुळे आजच तुमच्या जवळच्या महा ई-सेवा केंद्रावर जा आणि ई-KYC पूर्ण करून घ्या. दुसरं काम म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करणे. बघा, सरकार DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यावर पैसे पाठवणार आहे. त्यासाठी तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच तुमचा मोबाईल नंबर देखील आधार कार्डशी लिंक असला पाहिजे, जेणेकरून पैसे आल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल. जर हे लिंक नसेल तर मग कर्जमाफीच्या पैशापासून तुम्हाला वंचित राहावं लागू शकतं. त्यामुळे हे काम आजच करा, उशीर करू नका. तिसरं काम म्हणजे फार्मर ID कार्ड तयार करणे. शेतकरी बांधवांनो, फार्मर ID कार्ड म्हणजे शेतकऱ्यांचं ओळखपत्र. सरकारने आता सर्व योजनांसाठी फार्मर ID कार्ड अनिवार्य केलेलं आहे. जर तुमचं फार्मर ID कार्ड तयार नसेल तर कर्जमाफीचा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे आत्ताच तुमच्या तालुक्याच्या कृषी कार्यालयात जाऊन फार्मर ID कार्ड काढून घ्या. ही 3 कामे जर तुम्ही वेळेत केली तर 2 लाख रुपये तुमच्या खात्यावर येणारच आहेत. शेतकरी बांधवांनो, आता बघूया की कोणकोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला गट म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाखांपर्यंत आहे ना संपूर्ण कर्जमाफी मिळेल. दुसरा गट म्हणजे ज्यांचं कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळेल. तिसरा गट म्हणजे आधीच्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेऊन पुन्हा थकीत झालेले शेतकरी, त्यांनाही आता पूर्ण 2 लाख रुपये मिळणार आहेत. चौथा गट म्हणजे मागील योजनेतील थकबाकीदार शेतकरी, त्यांचाही समावेश या नवीन योजनेत करण्यात आलेला आहे. आता बघा कोणाला मिळणार नाही. जर तुम्ही सरकारी नोकर असाल, आयकर भरत असाल किंवा ज्यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे कर्जमाफीसाठी अर्ज केला असेल, अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळलं जाईल. तसंच ज्यांची ई-KYC पूर्ण नाही, फार्मर ID नाही, अशांना देखील या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे आत्ताच ती कामे करून घ्या. शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आधी पैसे मिळणार? तर बघा, सरकारने टप्प्याटप्प्याने वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आजच्या पहिल्या टप्प्यात काही जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू होत आहे. चला बघूया कोणते जिल्हे आहेत ते. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात आधी वाटप होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये बीड जिल्हा आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, धारूर या तालुक्यांतील शेतकऱ्यांना सर्वात आधी कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, अहमदपूर, देवणी, जळकोट, शिरूर, अनंतपाळ या तालुक्यांतील शेतकऱ्यांना 2 लाख रुपये आता मिळणार आहेत. त्यानंतर नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, माहूर या तालुक्यांतील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. त्यानंतर वाशिम जिल्हा. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, मंगळूरपीर, कारंजा, रिसोड, मानोरा या तालुक्यांतील शेतकऱ्यांचाही समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा दुसऱ्या टप्प्यात कोणते जिल्हे येणार. यवतमाळ जिल्हा. यवतमाळ, दारव्हा, नेर, पुसद, उमरखेड, वणी, बाभुळगाव या तालुक्यांतील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात पैसे मिळतील. त्यानंतर अकोला जिल्हा, अकोट, बार्शी टाकळी, मूर्तिजापूर, पातूर, तेल्हारा या भागातील शेतकऱ्यांना लाभ मिळेल. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, चिखली,
जळगाव जामोद, देऊळगा गावराजा, नांदुरा, मलकापूर, मेहेकर, मोताळा, लोणार, सोनपेठ, शेगाव या तालुक्यांतही वाटप होणार आहे. जालना जिल्ह्यातील अंबड, भोकरदन, बेडनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद या तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तिसऱ्या टप्प्यात बघा, सांगली, सातारा, कोल्हापूर, नंदुरबार, धुळे, हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यादेवीनगर म्हणजे अहमदनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यात येणार आहेत. शेतकरी बांधवांनो, बघा आता या कर्जमाफी योजनेबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगते. बघा, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की ही कर्जमाफी कोणत्याही निवडणुकीचा विचार न करता केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी दिली जात आहे. शेतकऱ्यांवर दुष्काळ असो, अतिवृष्टी असो, कीड रोगराई असो, कितीही संकटे आली तरी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील असं त्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणार असल्यामुळे मध्यस्थांचा कोणताही हस्तक्षेप राहणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. म्हणजेच पैसे थेट तुमच्या खात्यात येणार, कोणाला काहीही द्यायची गरज नाही. कर्जमाफीचे 2 लाख रुपये मिळवण्यासाठी काय करायचं आहे ते? नंबर 1, ई-KYC आजच पूर्ण करा. नंबर 2, आधार कार्ड बँक खात्याशी आणि मोबाईलशी लिंक करा. नंबर 3, फार्मर ID कार्ड काढा. या 3 गोष्टी जर तुम्ही आजच केल्या तर कर्जमाफीचे 2 लाख रुपये तुमच्या बँक खात्यावर येण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं आहे की 3 टप्प्यांमध्ये संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना हे पैसे वाटप केले जातील. आज पहिल्या टप्प्यात काही जिल्ह्यात वाटप होत आहे. उद्या दुसऱ्या टप्प्यात आणखी जिल्ह्यात वाटप होईल. परवा तिसऱ्या टप्प्यात उर्वरित जिल्ह्यात वाटप पूर्ण होईल. म्हणजे 3 दिवसांच्या आत 56 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 2 लाख रुपये जमा होतील. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता काळजी करण्याची कसलीही गरज नाही. शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना आत्ताच शेअर करा, कारण ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. खूप जणांना अजूनही या योजनेबद्दल माहीत नाही. तुम्ही जर ही व्हिडिओ शेअर केली तर तुमच्यामुळे दुसऱ्या एखाद्या शेतकऱ्याला 2 लाख रुपये मिळतील. हे किती मोठं काम असेल ना? त्यामुळे आत्ताच हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर, फेसबुकवर सगळीकडे शेअर करा. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या, सरकारी योजना, शेतकऱ्यांसाठीच्या अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या कृषी हेल्पलाईन 1.0 या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान, जय किसान. धन्यवाद.